नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशन पुणेमध्ये आपलं स्वागत आहे. सो आजचा जो आपला पॉइंट ऑफ डिस्कशन आहे तो आहे द हिंदू न्यूजपेपर अनालिसिस. तर तुम्हाला बघितलं असेल तुम्ही आता की एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सीमध्ये काही फरक राहिलेला नाहीये. सिलेबस सेम झालेला आहे आणि गरज आहे की एक असं डेडिकेटेड प्रिपरेशन करण्याची आणि जुन्या अप्रोच बदलण्याची. कारण आता काय झालेलं आहे की एक जर तुम्ही कुठलं पुस्तक घेतलं आणि करंट अफेअरचा मॅगझीन वाचला आणि ते वाचून मी म्हणेन की समजा तुम्ही जाऊन पेपर लिहून याल आणि इज इट पॉसिबल सर? नाही, पॉसिबल नाहीये. का? कारण आता अप्रोच बदललेला आहे आणि त्या अनुषंगाने प्रिपरेशन करण्याचा जे आपला एक्सटेंट आहे तो सुद्धा त्याच पद्धतीने गेला पाहिजे. तर आता काय केलेलं आहे, की मी आज एक महत्त्वाचे जे द हिंदू न्यूजपेपरमध्ये आलेले इम्पोर्टंट आर्टिकल्स आहेत, जे की यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सीच्या सिलेबस ओरिएंटेड आहेत आणि जे आपल्याला फार गरजेचे आहेत. त्याच्यावर आज मी थोडंफार इथं आपल्याला डिस्कशन करणार आहे आणि इम्पोर्टंट एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, याच्यावर आपलं काय असणार आहे, प्रोबॅबली पॉइंट ऑफ डिस्कशन्स असतील आपले. तर पहिलं जे आर्टिकल आहे ते आहे फायनान्स कमिशन. तर याची जी युटिलिटी आहे इथं तुम्हाला, ती कशासाठी आहे बघा, तर ती आहे टोटली तुमच्या तर ती युटिलिटी आहे पेपर 2 साठी, GS2 पेपरसाठी. म्हणजे आता जर तुम्ही मेन्सचा सिलेबस उघडून बघितला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पॉलिटी, सोशल जस्टिस, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्स असे तुम्हाला तिथं काय दिसतील मुद्दे बघायला मिळतील आणि त्याचमध्ये तुम्हाला तिथं काय करायचंय बघा, की यासारख्या आर्टिकल्सचा वापर करून तिथं तुम्हाला काय करायचंय, स्वतःचं जे नॉलेज आहे ते एनरिच करायचं आहे तिथं. एनरिच करायचंय म्हणजेच काय करायचंय तुम्हाला तिथं एक्झॅक्टली, की त्यातले पॉइंट्स उचलायचेत आणि ते पॉइंट्स उचलून काय करायचं आपल्या नोट मेकिंगमध्ये ठेवायचे आहेत. म्हणजे तुमचे नोट्स जे आहेत त्याच्यामध्ये ते तुम्हाला एक्झॅक्टली डिट्टो कट कॉपी पेस्ट करून ठेवायचे आहेत. तर आता हे जे आर्टिकल आहे, मग सुरुवात कुठून करायची, की ठीक आहे, स्टेट फायनान्स कमिशन मिसेस द कन्सर्न्स असं म्हटलेलं आहे. आर्टिकल आता हे म्हटलेलं आहे. मग आता सगळ्यात मोठा इश्यू हा होता, की सर स्टार्ट कुठून करायचा? सो पहिल्यांदा आपण आपल्याला पहिला प्रश्न विचारला पाहिजे, की मला खरंच फायनान्स कमिशन म्हणजे काय? हे स्टॅटिकमध्ये यातल्या गोष्टी क्लिअर आहेत का? बघा ब्लाइंडली जर तुम्ही जाल आणि म्हणाल, की ठीक आहे सर, मी काय करतो, की हे आर्टिकल उचलतो आणि या आर्टिकलमध्ये काय करतो, प्रॉपरली उचलून इथं काय करतो, यातलेच पॉइंट्स घेतो आणि पॉइंट्स घेऊन मग काय करतो, की मस्तपैकी माझं प्रिपरेशन करतो. नाही, असं चालणार नाहीये. पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर आहेत का, हे बघणं फार गरजेचं आहे. मग आता काय करायचं याच्यासाठी, तर बघा, मी इथं काही पॉइंट्स आहेत ते ठेवलेले आहेत समोर. त्या पॉइंट्सला पहिल्यांदा आपण रिवाईज करूयात, की जर तुम्ही नवीन स्टुडंट्स असाल, तर हे पॉइंट्स तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. तर बघा, सो धिस बॉडी इज एस्टॅब्लिश्ड अंडर द आर्टिकल 280 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ओके. भारतीय संविधानाचे जे 280 कलम आहे, त्या 280 कलमाखाली या संस्थेची स्थापना आपल्याला बघायला मिळते. आणि कोण करतं? एव्हरी 5 इयर्स बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. एव्हरी 5 इयर्स. म्हणजे दर 5 वर्षांनी काय होतं, की या बॉडीची स्थापना होते आणि आता हे कितवं फायनान्स कमिशन आहे, तर यू शुड नो दॅट की हे 16 फायनान्स कमिशन आहे. म्हणजे 16वा वित्त आयोग असं आपण त्याला काय म्हणू शकतो, मराठीमध्ये म्हणू शकतो. आता सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट ही आहे, की एक तर माहीत झालं, की आर्टिकल 280 मध्ये आहे, प्रेसिडेंट ऑफ इंडिया करतात एव्हरी 5 इयर्स. ठीक आहे. मग आता हे जे फायनान्स कमिशन आहे, हे 16वं फायनान्स कमिशन आहे. 16 फायनान्स कमिशन. याच्या आधी 15वं होतं, त्याच्या आधी 14वं होतं, 13वं होतं. मग आता त्यातलं प्रत्येक गोष्ट बारकाईने डिटेल्स बघणं आणि त्याचा अभ्यास करणं ही आपली प्राथमिकता असायला पाहिजे. दॅट शुड बी अवर कन्सर्न. ओके. आता सो धिस इज डब्ड ॲज द बॅलन्सिंग व्हील ऑफ फिस्कल फेडरलिझम इन इंडिया. म्हणजे जे फिस्कल फेडरलिझम आपल्या इथं जे पण काही फिस्कली मेजर्स घेतले जातात किंवा कुठल्याही पद्धतीने जे मेजर्स कशाच्या संदर्भात, तर नेट प्रोसीड्स ऑफ टॅक्स असं म्हणतो आपण तिथं. नेट प्रोसीड्स ऑफ टॅक्स म्हणजेच काय, की ज्यावेळेस युनियन गव्हर्नमेंटला ₹100 येतात. ठीक आहे. त्यातले युनियन गव्हर्नमेंटकडून स्टेट गव्हर्नमेंटकडे किती पैसे गेले पाहिजेत, याचं जर हे क्रायटेरिया ठरवणारी जर बॉडी असेल, तर ती कोणती आहे? फायनान्स कमिशन आहे. ही गोष्ट आपल्याला इथं माहीत असायला पाहिजे. म्हणूनच याला काय म्हणतात? बॅलन्सिंग व्हील ऑफ फिस्कल फेडरलिझम. आता जवळपास याच्यामध्ये मेंबर्स किती असतात? तर टोटल 5 आहेत बघा. ॲज पर द लक्ष्मीकांत 5 दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 4+1 असं मी इथं काय केलेलं आहे? बायफर्गेशन केलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ काय? 4+1 4 मेंबर्स आहेत आणि 1 चेअरपर्सन आहेत. मग आता ही गोष्ट, मग हे चेंजेस होऊ शकतात का? इज इट सब्जेक्ट टू द चेंज? येस, येस. It is subject to the change and amenable
टू द चेंज ॲज पर द लॉ सेड ऑर द स्टॅट्युटरी बॅकिंग बाय द गव्हर्नमेंट आहे ना, जे आपण पार्लिमेंटमध्ये बघितलेलं आहे ना, तर त्यांच्यानुसार ते ठरलं जातं. असं काही नाहीये की संविधानामध्ये दिलेलं आहे की 5च मेंबर पाहिजेत किंवा 6च पाहिजेत. ते त्या वेळेस तिथं जशी गरज असेल, नीड अरोजल असते, म्हणजे जशी गरज असेल तिथं काय होऊ शकतं, तुम्ही बघू शकता आणि बनवू शकता. सो क्वालिफिकेशन्स काय पाहिजेत? सो पहिलं क्वालिफिकेशन आहे की अ जज ऑफ अ हाय कोर्ट ऑर वन क्वालिफाईड टू बी अपॉइंटेड ॲज वन. म्हणजे जर या संविधानिक संस्थेमध्ये जर कुठले व्यक्ती येत असतील, म्हणजे त्यांचा जर या संस्थेमध्ये येऊन काम करायचं असेल किंवा ॲज अ मेंबर सदस्य म्हणून बनायचं असेल, तर पहिलं जे क्वालिफिकेशन आहे लक्षात ठेवायचं, हायकोर्टच्या जजेसचं जे क्वालिफिकेशन असतं तेच लागतं. ठीक आहे. एकतर हायकोर्टाचे जजेस तरी पाहिजेत. ठीक आहे. उच्च न्यायालय जे आपल्या भारतामध्ये आहेत त्यांचे जज. आणि दुसरंच परत काय सांगितलेलं आहे, किंवा त्यांच्या इतपत तरी क्वालिफिकेशन पाहिजे अपॉइंटेड ॲज, है ना? हे पहिली गोष्ट माहीत पाहिजे. दुसरी, अ पर्सन हू हॅज स्पेशलाइज्ड नॉलेज ऑफ फायनान्स अँड द अकाउंट्स ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे गव्हर्नमेंटचे पण जेवढे पण आपल्या इथं अकाउंट ठेवले जातात, जेवढे पण फायनान्स मॅनेज केले जातात, त्या फायनान्शियल मॅटर्सचं त्याला काय पाहिजे, नॉलेज पाहिजे. म्हणजे तिथं आर्थिक ज्या काही घडामोडी होतात गव्हर्नमेंटच्या संदर्भात, त्याचं त्याला नॉलेज हवं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय, अ पर्सन हू हॅज वाईड एक्सपिरियन्स इन द फायनान्शियल मॅटर्स अँड द ॲडमिनिस्ट्रेशन. ओके. फायनान्शियल मॅटरमध्ये ज्यांना सगळ्यात जास्त अनुभव आहे, अशा व्यक्तीला पण इथं काय केलं जातं, नियुक्त केलं जाऊ शकतं. आणि त्याच्याच बरोबर काय सांगितलेलं आहे, अ पर्सन हू हॅज स्पेशलाइज्ड नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स. म्हणजे त्या व्यक्तीला अर्थशास्त्राचं स्पेशलाइज्ड नॉलेज किंवा ज्ञान असणं महत्त्वाची गोष्ट आहे. सो असे 4 क्रायटेरियाज आहेत. हे क्रायटेरियाज जे लोकं फुलफिल करतात, ते या फायनान्स कमिशनमध्ये काय होतात, बॉडीमध्ये लोकं येऊ शकतात आणि बसू शकतात आणि काम करू शकतात. सो आत्ताचं जे फायनान्स कमिशन आहे ते 2026 ते 2031 एवढा त्याचा टाईम पिरियड असणार आहे, लक्षात ठेवा. याच्या आधी होतं ते 15 फायनान्स कमिशन होतं. 16वे आत्ता जे आहे ते अरविंद पनगारिया म्हणून जे व्यक्ती आहेत किंवा जे या फायनान्स कमिशनचे कोण आहेत, चेअरपर्सन आहेत. यांचं नाव लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. कुठेतरी एम-पी-एस-सीमध्ये प्रश्न विचारतील आणि फार हा एक बर्निंग इश्यू आहे. म्हणजे 16 फायनान्स कमिशन काय आहे, मोठा टॉपिक आता सध्या चर्चेला आपण बघायला मिळू शकतो आपल्याला. आता बघा, फायनान्स कमिशनचे जे फंक्शन्स आहेत, आता इम्पोर्टंट सगळ्यात जी गोष्ट आहे, आता आपण काय बघितलं, की 5 मेंबर आहेत. त्यांची अपॉइंटमेंट करताना क्वालिफिकेशन काय-काय असलं पाहिजे ते बघितलं. आता तिसरं जे महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये, तर ते काय आहे, यांचं फंक्शन. आता या कॉन्स्टिट्यूशनल बॉडीचं जे फंक्शन आहे, कार्य काय आहे, हे फार इम्पोर्टंट आहे. आणि हे फंक्शन का दिलेलं आहे मी, मेन्सला, एम-पी-एस-सीला प्रश्न विचारला जाऊ शकतो डायरेक्टली, की ही जी बॉडी आहे, फायनान्स कमिशन आहे, याची कामं काय असतात किंवा व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ दिस बॉडी, असा प्रश्न डायरेक्टली येऊ शकतो. पॉसिबिलिटी आहे. वी कॅन नॉट डिनाय दिस वन. ठीक आहे. सो त्याच पद्धतीने मी इथं कव्हर केलेलं आहे. काय म्हटलेलं बघा, फायनान्स कमिशन इज रिक्वायर्ड टू मेक रिकमेंडेशन टू प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऑन द फॉलोइंग मॅटर्स. ओके. सो फायनान्स कमिशन जे आहे इज एक्सपेक्टेड टू मेक रेकमेंडेशन्स. ओके. रेकमेंडेशन्स देतात कुणाला, टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आता जे आपले सिटिंग ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत, त्यांना रेकमेंडेशन्स देण्याचं काम करते. अँड दीज रेकमेंडेशन्स आर ऑफ नॉन बाइंडिंग इन नेचर. म्हणजे हे गव्हर्नमेंटवर बाइंडिंग नसतात. म्हणजे फायनान्स कमिशननी जर सांगितलं, की नाही बाबा, हे काम असं झालं पाहिजे किंवा हे जे आम्ही सुचवलेलं आहे, ह्या गोष्टी घडल्याच पाहिजेत का? तर नाहीये. असा कुठलाही तिथं काय नाहीये, रूल सेट नाहीये किंवा असा कुठलाही लॉ नाहीये, की फायनान्स कमिशननी दिलेले जेवढे पण काही सजेशन्स आहेत किंवा रिकमेंडेशन्स आहेत, जे पण मायन्यूट डिटेल्स दिले असतील, ते ॲज इट इज तुम्ही फॉलो करावेत. नो. बट जनरली इट इज एक्सपेक्टेड, की कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, त्यांनी काहीतरी स्टडी केलेला असतो. थॉरोली त्यांना या अंडरस्टँडिंग असतं. सो जनरली इट इज एक्सपेक्टेड, की त्यांचा रिपोर्ट टर्न डाउन केला जात नाही. आणि हा रिपोर्ट जो असतो तो कुठे ठेवला जातो, परत पार्लिमेंटमध्ये परत डिबेटला ठेवला जाऊ शकतो. आणि याच्यामध्ये काय केलं जातं, वाईडली डिस्कशन सुद्धा केलं जाऊ शकतं. ठीक आहे. सो दिस मेक्स दॅट देर इज अ अकाउंटेबिलिटी. म्हणजे अकाउंटेबिलिटी जी आहे ती इथं एस्टॅब्लिश केली जाऊ शकते. सो लक्षात ठेवा, रेकमेंडेशन्स कुणाला देतात, प्रेसिडेंट्सला. तर सगळ्यात पहिलं जे काम आहे ते बघा, द डिस्ट्रीब्युशन ऑफ द नेट प्रोसीड्स ऑफ द टॅक्स असं म्हटलेलं आहे, टू बी शेअर्ड बिटवीन द सेंटर अँड स्टेट. बघा, आपल्या इथं केंद्र सरकार म्हणजे युनियन गव्हर्नमेंट आहे आणि त्याच्याच खालोखाल कुठले आहेत, राज्य सरकार आहेत. मग आता राज्य सरकारांना जे वित्तीय जे सपोर्ट किंवा फायनान्शियल सपोर्ट असतो तो कुठून मिळणार आहे, तर ॲक्च्युअली हे सपोर्ट मिळतो कुणाकडून, युनियन गव्हर्नमेंटकडून. एक हायपोथेटिकल सिच्युएशन देतो बघा, सांगतो तुम्हाला. इथं ₹100 जर समजा केंद्र सरकारकडे जमा झाले, तर यातले किती रुपये
कुणाला दिले गेले पाहिजेत? राज्यांना. तर हे कोण ठरवतं? तर फायनान्स कमिशन ठरवतं आणि त्यालाच काय म्हणतो आपण? नेट प्रोसीड्स ऑफ टॅक्स असं असं म्हणतात इथं. तर मग आता ते किती पर्सेंट दिले जातात? तर एक लक्षात ठेवा, 41% 16व्या वित्त आयोगाला एवढं त्यांनी सांगितलेलं आहे. हा आकडा फार महत्त्वाचा आहे. मी परत एकदा सांगतोय, की 41% एवढे हे काय दिलेलं आहे? नेट प्रोसीड्स ऑफ टॅक्स म्हणजे डिव्हॉल्यूशन होतं इथं. म्हणजेच नक्की याचा अर्थ काय? तर बघा, ₹100 केंद्र सरकारकडे आले. त्याच्यातले ₹41 जे आहेत ते कुणाला दिले गेले पाहिजेत? स्टेट गव्हर्नमेंटकडे गेलेच पाहिजेत. ठीक आहे. स्टेट गव्हर्नमेंटकडे तुम्हाला द्यावेच लागतील असं 16व्या वित्त आयोगानं म्हटलेलं आहे. मग याच्या आधी किती होतं? याच्या आधी ॲक्चुअली 42 होतं. पण त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस झाले. 41% परत ते करण्यात आलं आणि 1% जे होतं ते कुणाला दिलं गेलं? जम्मू काश्मीरला दिलं गेलं. मग आता जर आपण ट्रॅक करायचं म्हटलं समजा, तर किती रुपये कधीपर्यंत दिलेले आहेत? तर बघा, मी तुम्हाला इथं आकडे लिहून देतो, की 13व्या वित्त आयोग म्हणजे 13 फायनान्स कमिशन होतं. त्यावेळेस तिथं फक्त 32%च डिसेंट्रलायझेशन किंवा एवढे पैसे तुम्ही तिथे काय करू शकता? राज्यांना देऊ शकता, असं त्यावेळेस म्हणण्यात आलं होतं. मग ज्यावेळेस परत 14वा वित्त आयोग आला, त्यावेळेस तिथं मात्र 32 वरून कितीवर गेलं? 42. 15 मध्ये किती गेलेलं आहे? परत 41% गेलेलं आहे. ठीक आहे. आणि 16 मध्ये पण किती ठेवलेलं आहे? 41%. सो हे आकडे माहीत असणं फार गरजेचं आहे. का? कारण यू-पी-एस-सीनी याच्यावर 2025ला प्रिलिम्समध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, जो आपण पुढे डिस्कस करणार आहोत. तर ठीक आहे, पहिलं काम काय? नेट प्रोसीड्स ऑफ टॅक्स टू बी शेअर्ड बिटवीन द युनियन अँड स्टेट गव्हर्नमेंट. हे पहिलं महत्त्वाचं काम आहे. दुसरं जे दिलेलं आहे, द प्रिन्सिपल्स दॅट शुड गव्हर्न द ग्रांट इन एड. ओके, ग्रांट इन एड म्हणजे दरवेळेस जर तुम्ही बघितलं तर केंद्र सरकारकडून राज्य सरकारला अनुदाने दिली जातात. जसे की फॉर एक्झाम्पल आर्टिकल 275 जर हे काढून बघितलं तर स्टॅट्युटरी ग्रांट्स म्हणून तिथं दिल्या जातात, है ना? आणि ज्या कंपल्सरी असतात, कंपल्शन त्याच्यामध्ये असतं. मग 275 जर आपण बघितलेलं आहे. मग आता ग्रांट इन एड्स ज्यावेळेस तुम्ही अनुदान देता त्यावेळेस नक्की काय क्रायटेरिया असला पाहिजे? उठसूट देता येत नाहीत. है ना? त्याला काहीतरी क्रायटेरिया दिलं पाहिजे. ऑब्जेक्टिव्हली असेसमेंट असले पाहिजेत. है ना? मग ते जर ठरवायचं काम कुणाकडे दिलं जातं? दॅट इज फायनान्स कमिशन, वित्त आयोग. सो हे गोष्ट माहीत असली पाहिजे. पुढं द मेजर्स नीडेड टू ऑगमेंट द कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ अ स्टेट. येस. जर आपण तुम्ही बघितलं असेल तर पॉलिटीच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला असं बघायला मिळालं असेल, की देअर आर 3 टाइप्स ऑफ फंड्स. कॉन्सॉलिडेटेड फंड, त्याच्यानंतर कंटिंजन्सी आणि पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया किंवा पब्लिक अकाउंट एक असतं. असे 3 प्रकारचे तिथं काय असतात? फंड असतात. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आहे कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ अ स्टेट म्हटलेलं आहे. हे फार महत्त्वाचा शब्द आहे. इथे इंडिया जाऊन करू नका. कारण देअर इज अ पॉसिबिलिटी की तुम्ही चुकवू शकता इथं. म्हणून स्टेट हा फार महत्त्वाचा शब्द आहे. टू सप्लिमेंट द रिसोर्स ऑफ पंचायत अँड द म्युनिसिपॅलिटी. म्हणजे जे 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीने आपल्या इथं जी पंचायत राज सिस्टम आलेली आहे आणि 74व्या घटना दुरुस्तीने कुठली आली होती? म्युनिसिपॅलिटीज म्हणजे अर्बन लोकल बॉडीज त्याच्यापैकी एक म्युनिसिपॅलिटीज ज्या आलेल्या आहेत, त्यांच्या ज्या काही रिसोर्सेस आहेत, त्यांचे जे रिसोर्सेस आहेत ते कसे वाढवता येतील, सप्लिमेंट करता येतील. त्यांना त्यांच्यामध्ये अजून कसं काय, कुठल्या पद्धतीने भरघोस उत्पन्नात वाढ करता येईल, आहे ना? या माध्यमातून. तर हे काम जर कुणाकडे असेल, सो दॅट इज द वर्क ऑफ दिस फायनान्स कमिशन. म्हणजे हे फायनान्स कमिशनचं काय आहे? काम आहे हे. याच्याच नंतर चौथं, एनी अदर मॅटर्स रेफर्ड टू इट बाय द प्रेसिडेंट. ओके. आहे ना? इन द इंटरेस्ट ऑफ साउंड फायनान्सेस. म्हणजे दुसरा कोणताही असं रिकमेंडेशन असेल किंवा अशी कुठली सूचना असेल, की जी माननीय राष्ट्रपतींनी कमिशनला म्हणजे आयोगाला दिलेली असेल किंवा आयोग म्हणण्यापेक्षा या संस्थेला फायनान्स कमिशन, वित्त आयोग जे आहे याला दिलेली असेल, तर त्याच्यावर काम करणं या बॉडीला किंवा या कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशनला हे बाध्य आहे आणि ते त्यांना काम करावंच लागतं. सो या पद्धतीने फंक्शन्स आहेत आणि ही तोंडपाठ पाहिजेत. मेन्सला डेफिनेटली याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो इन द केस ऑफ एम-पी-एस-सी. ठीक आहे. जे विद्यार्थी आता नव्याने एम-पी-एस-सीची प्रिपरेशन करतायत त्यांना याच्यावर 100% क्वेश्चन येण्याची पॉसिबिलिटी आहे अँड वी कॅन नॉट डिनाय दिस फॅक्ट. हे माहीत असलं पाहिजे. सो आता आपण नेक्स्ट पुढे जाऊया, की आता जे न्यूजपेपरमधले लमसम थोडेफार जे इश्यूज होते, पूर्ण आर्टिकल वाचत बसण्याची गरज नाहीये. आतापर्यंत आपण काय-काय बघितलेलं होतं? फायनान्स कमिशन चर्चेमध्ये आहे. कुठल्या आर्टिकल खाली केलं जातं? कोण करतं? प्रेसिडेंट करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांचं क्वालिफिकेशन बघितलं, फंक्शन्स बघितलं. एवढ्या गोष्टी जर मला क्लिअर असतील, देन इट मेक्स सेन्स की मला हे आर्टिकल वाचून थोडंफार काय आहे, की ॲक्चुअलीमध्ये अंडरस्टँडिंग आता कळेल. आता थोडंफार मला माहिती आहे. म्हणजेच याचा अर्थ काय? ज्यावेळेस पण तुम्हाला एखादं रिलेटेड आर्टिकल तुम्हाला न्यूजपेपरमध्ये दिसेल,
त्याच वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा बॅकग्राऊंडमध्ये जाऊन तुमचं स्टॅटिक कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. मग त्याला परत करंटला लिंक करायचं आहे. मग आता आपण स्टॅटिक बघितलेलं आहे. मग हाऊ डू वी नो दॅट की हे मला इम्पोर्टंट आहे? सो यू शुड हॅव सिलेबस कॉपी विथ यू. जे पण विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांच्याकडे नेहमी सिलेबस कॉपी असलीच पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर सिलेबस कॉपीच्या बरोबर तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स मेन्सचे तो सेट घेऊन बसायचाच रोज. आणि त्याच्याच बरोबर तुमच्या नोट मेकिंगसाठी जे ब्लँक पेपर्स आहेत आणि पेन. ब्लँक पेपर आणि त्याच्याच बरोबर काय आहे, पेन. या 3 गोष्टी तुमचे ही शस्त्र तुमच्या बरोबर असलीच पाहिजेत. अदरवाईज मग या एक्झामिनेशनमध्ये प्रिपरेशन करण्याचा काहीही पॉइंट नाहीये. सो हे माहीत असायला पाहिजे. आता जे इश्यूज आहेत जे मला वाटतायत की त्याच्यामधून इम्पोर्टंट होते, जे की मेन्स पर्स्पेक्टिव्हनी आपल्याला आपल्या ॲन्सर रायटिंग कंटेंटमध्ये टाकता येऊ शकते किंवा आपण काय करू शकतो, घेऊ शकतो. तर बघा, रिटेन्ड स्टेट शेअर ॲट 41%. जसं की मी सांगितलं की 100रातले किती रुपये त्यांना द्यायचे आहेत, फक्त राज्यांना 41च रुपये द्यायचे, त्याच्यापुढे द्यायचे नाहीयेत. मग आता स्टेटची डिमांड काय आहे सातत्याने, की खर्च वाढतोय, पब्लिक एक्सपेंडिचर इज देअर अँड स्टेट्स आर डिमांडिंग टू मच मनी. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की केंद्र सरकारकडून आमच्याकडे येताना पैसे जास्त स्वरूपात आले पाहिजे. रिझन बिंग काय आहे, की आता बघा एक्सपेक्टेशन्स वाढलेले आहेत. नेक्स्ट टू दॅट पब्लिक एक्सपेंडिचर करणं, मॅनेजमेंट करणं त्याचं, हे फार आता जिकरीचं काम झालेलं आहे. इट्स आर्डियस टास्क. मग त्यामुळं दे आर एक्सपेक्टिंग की लॉट्स ऑफ मनी हॅज टू बी गिव्हन बाय अ सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे त्यांनी दिलं पाहिजे. इन्क्रीज डिस्पाईट ऑफ स्टेट्स डिमांड. नो इन्क्रीज म्हटलेलं आहे ॲक्च्युली इथं. मग त्यांचं एक्सपेक्टेशन होतं जास्त पैसे दिले पाहिजेत ना, पण ते काय झालेलं नाही. सो दॅट्स वन ऑफ द इश्यूज वी कॅन से इन दिस फ्रॉम दिस आर्टिकल. सेस नॉट शेअर्ड विथ द स्टेट. ओके. तर बघा की सेंट्रल गव्हर्नमेंट जेवढं पण तुम्ही ज्यावेळेस फिस्कल फेडरलिझममध्ये टॅक्सेसचं नेचर बघतात, त्याच्यामध्ये सेस म्हणून नावाचा एक टॅक्स असतो, जो की स्पेसिफिक पर्पजसाठी तिथं कलेक्ट केला जातो. सो सध्या आता एवढं लक्षात ठेवा की सेस म्हणून नावाचा एक काय आहे, टॅक्सेस आहे, जो की स्पेसिफिक पर्पजसाठी म्हणजे तिथं तयार केलेला असतो आणि त्या गव्हर्नमेंट काय करत असतं, कलेक्ट करत असतं. उदाहरणार्थ जर त्याच्यामध्ये सांगायचं गेलं तर स्वच्छ भारत टॅक्स. ठीक आहे. स्वच्छ भारत टॅक्स म्हणून नावाखाली 2% गव्हर्नमेंट कधी कधी तुमचं व्हेइकल्स म्हणजे गाड्या विकतात त्याच्यावर सुद्धा काय करतात, ते टॅक्स म्हणून घेतात आणि तो टॅक्स घेऊन कुठे करतात, स्वतःकडे जमा करून घेतात. मग आता केंद्र सरकार काय करतंय, स्वतःकडे ते जे 2% किंवा जे ॲडिशनल जमा केलेले पैसे आहेत, हे सेस आहे ना, तर हे स्वतःकडेच ठेवून घेत आहेत. मग आता प्रॉब्लेम काय झालेला आहे याच्यामध्ये, हे शेअर कुणाबरोबर करत नाहीत, राज्यांबरोबर करत नाहीत. मग त्या सेसमधले सुद्धा काय मिळाले पाहिजेत, थोडेसे पैसे मिळाले पाहिजेत किंवा त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला वाटा हवा आहे. ही सुद्धा प्रामुख्यानं तिथं काय आहे, माहिती म्हणजे तिथं मागणी आहे. मागणी आहे. पुढं डिस्कंटिन्यूड रेव्हेन्यू डेफिसिट ग्रांट्स. ओके. आता इथं हा शब्द फार इम्पॉर्टंट आहे की रेव्हेन्यू डेफिसिट ग्रांट्स. म्हणजेच लक्षात ठेवा की ज्यावेळेस रेव्हेन्यू डेफिसिट या शब्दाचा अर्थ असा होतो की कमतरता. मग कमतरता कशाची आहे, रेव्हेन्यूची. म्हणजे जर तिथं तुम्हाला उत्पन्न मिळत नसेल त्यावेळेस काय आहे, तिथं सरकारकडून तुम्हाला म्हणजे केंद्र सरकार यांनी म्हणजेच युनियन गव्हर्नमेंट यांच्याकडून काय येतात, फंड्स येतात, तर ते डिस्कंटिन्यू केल्या गेलेल्या आहेत. आधीच्या फायनान्स कमिशनमध्ये काय होतं, 15व्या वित्त आयोगमध्ये किंवा जर पाठीमागे गेलं की जर राज्य सरकारकडं उत्पन्नाची कमतरता आहे, इट मीन्स रेव्हेन्यू डेफिसिट या शब्दाचा अर्थ कमी आहे, तर त्यावेळेस दिलं जात होतं. पण आता ते काय झालेलं आहे, डिस्कंटिन्यू केलेलं आहे. सो हे त्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे. पुढं नो स्टेट स्पेसिफिक और सेक्टर स्पेसिफिक ग्रांट्स. आता स्टेट स्पेसिफिक म्हणजेच कसं, तर मागचं जर तुम्ही बघितलं फायनान्स कमिशनचा रिपोर्ट, त्याच्यामध्ये 1% जो होता तो जे-एंड-केसाठी त्यावेळेस दिला होता. ॲक्च्युअली त्यावेळेस ते जे-एंड-के जे होतं ते स्टेट नव्हतं, युनियन टेरिटरीमध्ये त्यांना बायफर्गेट करण्यात आलं आणि विविध राज्यांना एवढे ठरवून दिले होते. पण यावेळेस आत्ता असं काहीही असेसमेंट नाहीये. सेक्टर स्पेसिफिक ग्रांट्स जे आहेत, म्हणजे समजा आता हेल्थ, एज्युकेशन असे जे काही स्टेट सपोर्टेड प्रोग्राम्स जे चालतात, त्याच्यामध्ये सेक्टर स्पेसिफिक अनुदानं दिली जातात, ती यामध्ये नाहीत. सो हे 3 ते 4 महत्त्वाचे इश्यूज आहेत की जे ॲक्च्युअली सातत्यानं काय झालेले आहेत, इथं चर्चेत आहेत आणि हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. सो दॅट्स व्हाय दिस इज कॉल्ड ॲज द फेल्ड इनिशिएटिव्ह. असं क्रिटिसिझम त्या आर्टिकलमध्ये आजच्या आपल्याला बघायला मिळू शकतं. पण जेवढं काही इम्पॉर्टंट मुद्दे आहेत ते आपण काय केलेले आहे, तिथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्या पुढं चाललेलो आहोत आपण, PYQ मेन्सवर विचारलेला आहे. जस्ट आय एम रीडिंग. तुम्हाला माहीत पाहिजे की आत्तापर्यंत कुठला मेन्सचा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. हाऊ इज द फायनान्स कमिशन ऑफ इंडिया कॉन्स्टिट्यूटेड. ओके. फायनान्स कमिशन कसं कॉन्स्टिट्यूट केलं जातं, जे मी डिस्कस केलं होतं. आर्टिकल 280 कोण करतं, प्रेसिडेंट करतात. क्वालिफिकेशन हे तिथं लिहिणं अपेक्षित आहे.
व्हॉट डू यू नो अबाउट द टर्म्स ऑफ रेफरन्स ऑफ द रिसेंटली कॉन्स्टिट्यूटेड फायनान्स कमिशन? ओके, सो टर्म्स ऑफ रेफरन्स हे काय असतात याच्याबद्दल विचारलेलं आहे. याच्या संदर्भातली जी एक सिरीज आहे आपण ती नंतर करणार आहोत आणि ते क्वेश्चन आन्सर सेशन आहे ते वेगळं ठेवणार आहोत. पण आपल्याला एवढं तरी आता माहित पाहिजे की ठीक आहे 2018 हा प्रश्न असा विचारलेला होता आणि वी शुड बी प्रिपेअर्ड इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर व्हॉट UPSC. हा UPSCने विचारलेला प्रश्न आहे. एक्सपेक्टेड करूया एवढं तर जाणार नाहीये MPSCची लेवल, पण UPSC इथपर्यंत आहे आपल्याला माहित असायला पाहिजे. त्याच्याच पुढं आता प्रिलिम्सचा 2025 मध्ये जो आलेला क्वेश्चन आहे फायनान्स कमिशन रिलेटेड तो काय आहे बघा. काय म्हटलेलं विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिगार्ड टू द रेकमेंडेशन ऑफ 15th फायनान्स कमिशन, म्हणजे 15वा वित्त आयोग आहे त्याच्याबद्दल काय केलेलं आहे विचारलेला आहे इथं प्रश्न, तो आपल्याला बघायचा आहे. इट हॅज रिकमेंडेड अ ग्रांट्स ऑफ 4800 करोड्स फ्रॉम द इयर 2023 टू 2022 टू 23 to the year 2025-26 for incentivizing states to enhance educational outcomes. मी तुम्हाला म्हटलं होतं ना सेक्टर स्पेसिफिक्स, आता हेल्थ एज्युकेशन जस्ट जे म्हटलं होतं ते. त्याच्यानंतर 45% ऑफ नेट प्रोसिड्स ऑफ युनियन टॅक्स. येस, बघा मी मगाशी चर्चा केली होती त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की 13व्या वित्त आयोगाने किती दिलं होतं नेट प्रोसिड्स ऑफ टॅक्स मध्ये किती सांगितलं होतं 32%. त्याच्यानंतर 14नी किती सांगितलं होतं 42%. 15नी किती आणलं होतं 41% आणलं होतं परत, आणि 16नी पण किती ठेवलेले 41%. हे आकडे मी मगाशी दिलेले होते. मग याचा अर्थ हे जर तुम्हाला तोंडपाठ असेल डिरेक्टली प्रश्न सोडवला जाऊ शकतो. सो 45% हे रॉंग आहे. ऍक्च्युअली मध्ये इथं किती आहे 41% आहे. हे जर बघितलं तर आपण काय म्हणू शकतो याला एलिमिनेट करू शकतो. एलिमिनेट केल्यानंतर सेकंड ऑप्शन हा गेला हा गेला हा गेला. सो ऑप्शन सी इज करेक्ट. सो दिस इज हाऊ वी आर एक्सपेक्टेड टू सॉल्व द क्वेश्चन्स इन द प्रिलिम्स. सो प्रिलिम्सचे क्वेश्चन्स असे येतात. सो या पद्धतीने तुमचं प्रिपरेशन असलं पाहिजे. सो हा मुद्दा इथं बऱ्यापैकी आपण कव्हर केलेला आहे. नेक्स्ट मुद्द्याकडे चाललेलो आहोत आपण. MP लॅट स्कीम म्हणून नावाची एक स्कीम जी आहे ती काय आहे चर्चेमध्ये आहे. ठीक आहे. उत्तर प्रदेशमध्ये एक टायटल असं तिथं न्यूजपेपरमध्ये आलं होतं आणि आर्टिकल आलं होतं उत्तर प्रदेश आणि MP लॅड याच्या संदर्भातलं. बाकी सगळ्या त्या कॉन्टेक्स्टमध्ये मी जात नाही, पण जे इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्याला कव्हर करायचं आहे तो काय आहे बघा. सो प्रिलिम्सचा एरिया आहे तर काय हा इम्पॉर्टंट स्कीम्स ज्या आहेत म्हणजे आतापर्यंत गव्हर्नमेंटच्या बऱ्यापैकी ज्या काही कोर ऑफ द कोर किंवा इम्पॉर्टंट स्कीम्स असतात त्याबद्दल आपल्याला माहीत असायला पाहिजे. बिकॉज अन ॲडमिनिस्ट्रेटर तुम्हाला त्यातल्या डिटेल्स माहीत असणं आणि ज्यावेळेस तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये जाता आणि एक्झिक्यूट करता त्यावेळेस त्याची माहिती असणं फार गरजेचं आहे. आता काय म्हटलेलं आहे बघा, याचा फुल फॉर्म आहे मेंबर ऑफ पार्लिमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय केलं जातं जे आपले मेंबर ऑफ पार्लिमेंट आहेत म्हणजेच आपल्या इथं असणारे खासदार म्हणजेच सांसद, ऍक्च्युली त्यांना सांसद असा शब्द हा मराठीमध्ये वापरण्यास काही हरकत नाहीये, पण मेंबर ऑफ पार्लिमेंट जे आपण म्हणतो त्यांना काय केलं जातं ऍक्च्युली दरवेळेस तिथं 5 CR एवढा काय दिला जातो याच्यामध्ये फंड दिला जातो. आणि काय सांगितलं जातं की तुमचा जो लोकल एरिया आहे त्या लोकल एरियाजमध्ये ज्या पण काही इम्पॉर्टंट जे सेक्टर्स आहेत ते तिथे डेव्हलप करण्यासाठी एवढा निधी दिला जातो आणि ते प्रत्येक MPची म्हणजेच मेंबर ऑफ पार्लिमेंटची काय असते तिथं रिस्पॉन्सिबिलिटी असते. मग आता ही स्कीम कुठली आहे सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. ठीक आहे. सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. याचाच अर्थ असा आहे की याच्यामध्ये मिळणारं जेवढे पण पैसे किंवा अनुदान किंवा जेवढ्या पण ग्रांट्स आहेत या 100% कुणाकडून दिल्या जातील तर लक्षात ठेवायचं सेंट्रल गव्हर्नमेंट. ठीक आहे. सो सेंट्रल सेक्टर स्कीम इम्पॉर्टंट शब्द आहे माहीत असायला पाहिजे. म्हणजे 100 रुपये जर त्या स्कीमची गरज असेल तर 100च्या 100 रुपये कोण देणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंट. मग याच्या कॉन्ट्ररी कुठलं असतं तर एक लक्षात ठेवा सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम म्हणून असतात. सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. आता सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम म्हणजे नक्की काय असतं तर बघा समजा त्या योजनेची रिक्वायरमेंट आहे 100 रुपये तर त्यातला स्पेसिफिक पार्ट म्हणजे 60% कोण देणार युनियन गव्हर्नमेंट देणार. म्हणजे कोण देणार केंद्र सरकार देणार आणि मग राहिलेले 40% कोण देणार तर ते स्टेट गव्हर्नमेंट देणार. लक्षात आला हा फरक. सेंट्रली स्पॉन्सर्ड मध्ये काय म्हणूया आपण इथं की 100 रुपये असतील तर 60% कोण देणार सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड है ना. आम्ही त्यात स्पॉन्सरिंग करतोय या शब्दाचा अर्थ असा होतोय आणि 40 कोण देणार स्टेट गव्हर्नमेंट. सो असं तिथं ते गणित बसवलेलं आहे. पण इथं काय म्हटलेलं सेंट्रल सेक्टर स्कीम आहे इम्पॉर्टंट आहे. मग सगळेच्या सगळे पैसे कोण देणार सेंट्रल गव्हर्नमेंटच. राज्य सरकारला याच्यामध्ये पैसे देण्याची गरज नाहीये. ठीक आहे. सो इच MP विथ 5 CR म्हणजे 5 करोड रुपये मिळतात अॅन्युअली मिळतात दरवर्षी. म्हणजे साधारण जर 5 वर्षाची टर्म असेल तर 25 करोड रुपये लोकल एरिया डेव्हलप करण्यासाठी तिथं फंड्स अवेलेबल करून दिले जातात आणि विदाउट फंड्स देअर कॅन नॉट बी अ डेव्हलपमेंट.
अर्थशास्त्रामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे आणि चाणक्यानं सुद्धा सांगितलेलं आहे फॉर द टू रिकमेंड द डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स. मग आता कुठले कुठले असतात? क्रिएटिंग ड्युरेबल कम्युनिटी असेट्स. आता ड्युरेबल कम्युनिटी असेट्स म्हणजे कुठले असतात की जे लॉंग टर्म आपल्याला बेनिफिट देतील, जसे से फॉर एक्झाम्पल रोड्स, एज्युकेशन, हेल्थ, या सारखे जे पण आपल्याला ड्युरेबल म्हणजे चिरकालीन आणि त्याच्यातून आपल्याला भविष्यासाठी काहीतरी फायदा होईल असे जे प्रोजेक्ट्स असतात तेच याच्यामध्ये बिल्टअप केले जातात. ठीक आहे. पुढं त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे? विदिन देअर कॉन्स्टिट्युएन्सीज, त्यांच्या मतदारसंघामध्ये है ना, त्यांच्या मतदारसंघामध्ये ही कामं त्यांना करायची असतात. फंड्स आर नॉन लॅप्सेबल. हा काय शब्द आहे? नॉन लॅप्सेबल. तर बघा, गव्हर्नमेंटचे काही प्रोजेक्ट्स असे असतात की ज्याच्यामध्ये काय होतं की फंड्स आले आणि ते जर यूज नाही केले तर ते लॅप्स होतात आणि परत कुठं जातात? सरकारकडे माघारी जातात, ट्रेझरीमध्ये. म्हणजे गव्हर्नमेंट ठरवून एक बजेट देतं, तर त्याच्यामध्ये समजा एक ठरवलेली अमाउंट आहे आणि ती जर त्या योजनेवर खर्च जर नाही झाली तेवढ्या पिरियडच्या दरम्यान किंवा तेवढ्या टाइम स्पॅनच्या ह्याच्यामध्ये, तर ते पैसे परत कुठं जातात? ट्रेझरीमध्ये जाऊन जमा होतात. बट इन दिस केस यामध्ये दीज आर नॉन लॅप्सेबल. नॉन लॅप्सेबल म्हणजेच काय? की त्या वर्षाकाठी जर तुम्ही ते खर्च केले नाहीत तरी काही अडचण नाही. तुम्ही त्याला पुढच्या वर्षामध्ये सुद्धा वापरू शकतात. नव्याने त्याच्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही. सो हे इम्पॉर्टंट मेकॅनिझम आहे जे तुम्हाला माहीत पाहिजे तिथं. सो प्रोजेक्ट आर इम्प्लिमेंटेड बाय डिस्ट्रिक्ट अथॉरिटीज. सो डिस्ट्रिक्ट अथॉरिटीज म्हटल्यावर मग कोण असणार आहे? ऑब्व्हियसली इट विल बी अ डिस्ट्रिक्ट कलेक्टर, है ना? किंवा जे एक्झिक्युटिव्हमध्ये काम करणारे आहेत व्यक्ती किंवा जे ऑफिसर्स आहेत त्यांच्या हातात असणार आहे हे डेफिनेटली. सो हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि जी मिनिस्ट्री आहे इथं ती इम्पॉर्टंट आहे, स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. सो मॉस्पी असं त्याचं आपण शॉर्टमध्ये म्हणू शकतो. ॲक्च्युअली इट इज नॉट सजेस्टेड की अशी शॉर्ट नावं किंवा टोपण नावं पाडा. पण लक्षात ठेवण्यासाठी आपण कुठं तर काहीतरी थोडंसं तिथं ट्रिक करण्यासाठी आपण काय म्हणू शकतो? मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. शॉर्टमध्ये म्हणायचं तर त्याला आपण मॉस्पी असं म्हटलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल, पण मी असं करायला कधी-कधी करतो. म्हणजे कधी-कधी आहे. मग आता हा का घेतला होता? बिकॉज इन द 2020 देअर वॉज अ पी-वाय-क्यू ऑन धिस वन. इथं प्रिव्हियस इयर क्वेश्चन होत आहे. मग क्वेश्चन काय होतं बघा. विथ रेफरन्स टू द फंड्स अंडर मेंबर ऑफ पार्लिमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम एम-पी लॅड असं म्हटलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट? विचारलेलं आहे ॲक्च्युअली. बघा, मी तुम्हाला आत्तापर्यंत हेच सांगितलेलं आहे की पहिल्यांदा तुमचा सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, तुमचा न्यूजपेपर याचा ट्रायो तुम्हाला बनवायचा आहे आणि या ट्रायोमधूनच तुम्हाला काय होणार आहे? तुमचा स्टडी होणार आहे. सो आता इथं बघितलं तर काय? मेंबर ऑफ पार्लिमेंट लोकल एरिया स्कीम, जे लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम फोकस्ड मस्ट बी यूज्ड टू क्रिएट ड्युरेबल असेट्स लाईक फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ हेल्थ, एज्युकेशन. बघा, आत्ताच मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली, स्टेटमेंट करेक्ट आहे. सो वी आर गुड टू गो हिअर. अ स्पेसिफाईड पोर्शन ऑफ ईच एमपीज फंड मस्ट बी बेनिफिट एस-टी पॉप्युलेशन. आता हे तर सर तुम्ही कव्हर नाही करून घेतलेलं. तर बघा, ज्यावेळेस पण तुम्ही यूपीएससीचा प्रश्न सोडवताय तर बघा, तुमच्या इथं सिलेबसमध्ये असं दिलेलं आहे की GS2चा जर सिलेबस जर तुम्ही काढला आणि बघितलं तर तिथं काय म्हटलेलं आहे की स्पेशल स्कीम्स, इन्स्टिट्यूशन्स, मेजर्स फॉर द बेटरमेंट ऑफ हुम द वल्नरेबल सेक्शन्स ऑफ सोसायटी. सो SC-ST म्हणजेच कोण असतात? शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स, है ना? त्यांच्याबद्दल नेहमीच आपण ऐकत असतो की दे आर ॲट द वर्ज ऑफ एक्सटिंक्शन. म्हणजेच की थोडक्यात ते समाजामध्ये फार मागे आहेत कंपॅरेटिव्ह टू अदर कास्ट, अदर पीपल्स हू आर रिसाइडिंग इन अ सोसायटी. मग जर गव्हर्नमेंटने याच्यामध्ये काय म्हटलं की स्पेसिफाईड प्रपोर्शन ऑफ ईच एमपीज फंड मस्ट बेनिफिट द SC-ST पॉप्युलेशन. सो इट्स अ लार्जर कॉन्स्टिट्युशनल गोल. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने एखादी गोष्ट आपल्या इथं काय होते संविधानामार्फत किंवा एखाद्या व्यक्तीच्यासाठी आपण करतोय, तर पॉझिटिव्ह असर्टिव्ह स्टेटमेंट आहे. सो यू कॅन से दॅट ओके, चालेल, काही अडचण नाही. सो हे सुद्धा स्टेटमेंट तुम्ही इथं काय करू शकता? बघू शकता आणि बरोबर आहे हे म्हणू शकता. एमपी लँड्स फंड्स आर सँक्शन्ड ऑन द इयरली बेसिस अँड द अनयुज्ड फंड्स कॅन नॉट बी कॅरीड ओके फॉरवर्ड टू द नेक्स्ट इयर. इथं बघा सगळ्यामध्ये काय आहे? खरी जी गंमत आहे ती इथं आहे. सो काय म्हटलेलं आहे? ॲक्च्युअली कॅन नॉट बी कॅरीड म्हटलेलं आहे ॲक्च्युअली हे. कॅन नॉट बी कॅरीड म्हणजेच याचा अर्थ काय आहे? की तुम्ही त्याला कॅरी करू शकत नाही पुढं. म्हणजे ते लॅप्सेबल आहेत असं म्हणायचं होतं. मग जो मी मगाशी शब्द जो तुम्हाला डिस्कस केला होता की दे आर नॉन लॅप्सेबल, म्हणजेच याचा अर्थ काय? या वर्षात नाही वापरले चालतंय, पुढच्या वर्षात पण जाऊन तुम्ही करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजेच याचा अर्थ काय? हे फंड्स तुम्ही पुढच्या वर्षात वापरू शकता. दिस स्टेटमेंट इज रॉंग. दिस वन इज करेक्ट, दिस वन इज करेक्ट. सो पहिलं दुसरं बरोबर आहे. सो तिसरं चुकीचं आहे तर म्हटलं तर हे तिसरं चुकीचं, तिसरं चुकीचं. आणि आता बघा कुठं आलो आपण? पहिला आणि चौथ्या ऑप्शनवर इथं आलेलो आहोत. का? कारण 3 एलिमिनेट केलेलं आहे.
द डिस्ट्रिक्ट अथॉरिटी मस्ट इन्स्पेक्ट ॲटलीस्ट 10% ऑफ ऑल वर्क्स अंडर इम्प्लिमेंटेशन एव्हरी इयर. आता काय म्हटलेलं आहे, की डिस्ट्रिक्ट अथॉरिटी, आता डिस्ट्रिक्टमध्ये अथॉरिटी कोण? देअर विल बी अ डी-एम, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जो आपण म्हणतात, की जे कलेक्टर, आय-ए-एस ऑफिसर असतात. तर त्यांच्याकडे काम काय-काय दिलेलं आहे बघा, की मस्ट इन्स्पेक्ट ॲटलीस्ट 10%. म्हणजे जे काम चाललेलं आहे त्याच्या 10% तरी तुम्ही इन्स्पेक्शन केलं पाहिजे. इन्स्पेक्शन म्हणजेच काय, की जाऊन काम होतंय का? रोड्स बनतायत का? ते जे बनलेले रोड्स आहेत ते प्रॉपर क्वालिटीचे आहेत का? ड्युरेबल आहेत का? जे फंड्स दिले होते ते फंड्स प्रॉपरली युटिलाइज केले गेले आहेत का? हे काम डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे असतं. म्हणून तर म्हणतो ना कार्यकारी मंडळ, एक्झिक्युटिव्ह हे कशासाठी म्हणतो? सो येस, दे हॅव राइट, दे हॅव पॉवर, दे हॅव अथॉरिटी टू इन्स्पेक्ट ॲटलीस्ट 10% म्हटलेलं आहे, ॲटलीस्ट नॉट 100%. 100% जरी म्हटलं असतं तरी हे बरोबर असतं इथं. कारण इन्स्पेक्शन करू शकतो. जाऊन तिथं काय करू शकतो? परीक्षण करू शकतो आणि नक्की बघू शकतो, की ते काम बरोबर चाललेलं आहे का? सो या पद्धतीने ते करू शकतात. मग जर असं बघितलं तर फर्स्ट, सेकंड आणि फर्स्ट, सेकंड, फोर्थ याच्यामध्ये मोस्ट पॉसिबल ऑप्शन्स किंवा जो मोस्ट करेक्ट वन आहे, सो फोर्थ आहे. सो या पद्धतीने आज आपण काय बघितलेलं आहे, की न्यूजपेपरचा वापर फक्त आणि फक्त बातम्या वाचण्यासाठी आणि मनोरंजनासाठी न ठेवता त्याला पी-वाय-क्यूशी लिंक करा. तुमच्या नोट्स रेडी ठेवा. भविष्यामध्ये जर प्रश्न आला तर आपल्या हातातून सुटला नाही गेला पाहिजे. आणि या पद्धतीने तुमचं प्रिपरेशन तुम्ही सातत्याने चालू ठेवू शकता आणि एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सीचं प्रिपरेशन ज्ञानज्योती एज्युकेशन पुणे या संस्थेच्या मार्फत तुम्ही करू शकता. आजच्या एपिसोडमध्ये आपण 2 आर्टिकल्स बघितलेले आहेत. भेटूया अशाच नवीन घडामोडी घेऊन. तोपर्यंत थँक यू सो मच.